सुशोभीकरण गेलं चुलीत, मुलांना पहिले स्वच्छतागृह द्या, देऊळघाटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा संताप। मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हे 30 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट इथे गेले होते। सुशोभीकरण गेलं चुलीत, मुलांना पहिलं स्वच्छतागृह द्या। G20 सह मोठमोठ्या कर्मचाऱ्यांच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेले बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी 30 जानेवारी रोजी देऊळघाट ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांची चांगली शाळा घेतली। विद्यार्थ्यांना नीटनेटके स्वच्छतागृहच नसल्याने निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला आणि त्यांनी ग्रामसेवकाला सभ्य भाषेत परंतु धारदार शब्दात समज दिली। त्यामुळे सध्या तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे। त्या अनुषंगाने मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील हे 30 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट इथे गेले होते। त्यांच्यासोबत बुलढाणा उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह, तहसीलदार रुपेश खंडारे व अन्य कर्मचारी होते। यावेळी त्यांनी जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली, तसेच स्वच्छतागृह सुद्धा तपासले। तेव्हा त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून जिल्हाधिकारी अक्षरशः संतापले। मात्र त्यांनी संयम राखत ग्रामसेवकाला येथील स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या। मात्र ग्रामसेवकाने सुशोभीकरण करायचे असे सांगत वेगवेगळी कारणे सांगितली। त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सुशोभीकरण गेलं चुलीत, आधी स्वच्छतागृह द्या अशी समजूत तिथे उपस्थित ग्रामसेवकाला दिली। त्यामुळे उपस्थित ग्रामस्थही अवाक झाले, तर लोक सोडणार नाहीत। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यावेळी म्हणाले की वित्त आयोगाचा निधी मिळतो, त्यातील 50% निधीही खर्च करता येतो, कसलं सुशोभीकरण करता? मुलांसाठी स्वच्छतागृह नाही, असंच राहिलं तर नागरिक तुम्हाला सोडणार नाहीत असं वक्तव्य केलंय। स्वच्छतागृहाचे काम करा असं जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी यावेळी सांगितले। दरम्यान यावेळी ग्रामसेवकाने टॉयलेट बांधायचे असून 3 पत्रेही टाकायचे असल्याचे सांगत दुसऱ्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले। मात्र आधी शालेय मुलांना सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।